नमस्कार, मी डॉक्टर सचिन झांबरे. आता हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे की बरेच जण म्हटले की कुलदेवताच्या सवासनी कशा घालायच्या आणि कधी घालायच्या. तर प्रत्येकाने वर्षातून एकदा कुलदेवताला जाणं हे महत्त्वाचं आहे. मी तसं व्हिडिओमध्ये बाकी टाकलेलंच आहे की बाबा त्याचा मान सन्मान जेव्हा तुम्ही करून येता कुलदेवतेचा, तेव्हा तुमचं कुलदेवत म्हणजे तुमची जी कुलदेवी असते ती तुमच्याबरोबर घरी येत असते आणि तिला परत पाठवण्यासाठी आपण एखादी पाहुणी आली तशी आपण पाठवत नाही, ती आपल्या घरी मुक्कामी असते, लक्षात ठेवा. म्हणून आपण सवासनी जेवायला घालत असतो. म्हणून कुलदेवतावरून तुम्ही जेव्हा जाऊन येता तेव्हा तुम्ही 5 सवासनी, 7 सवासनी, 9 सवासनी तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही सवासनी घालू शकता. आणि तुम्ही जास्तीत जास्त जेवढ्या घालत तेवढे चांगले, कारण की अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे, लक्षात ठेवा. म्हणजे जेव्हा एखाद्या सवासनी आपण सांगतो त्या सवासनीचं तर त्या देवीचं रूप असतात. आता नियम सगळ्यात महत्त्वाचा पाळायचा म्हणजे की जेव्हा तुम्ही सवासनीचं जेवण बनवता किंवा कुठल्याही देवाला नैवेद्य बनवताना त्या नैवेद्यामध्ये कधी कांदा लसूण वापरायचा नाही, लक्षात ठेवा. जर तुम्ही कांदा लसूण वापरला तर तो नैवेद्य देवापर्यंत पोहोचत नाही, कारण की कांदा लसूण हा शासनाने वर्ज्य सांगितला आहे. म्हणून तुम्ही जेव्हा कुलदेवताचा नैवेद्य करा किंवा तुम्ही सवासनी घालाल तेव्हा सगळ्यांनी कांदा लसूण अजिबात त्या सवासनीच्या जेवणामध्ये वापरू नका. आणि शक्यतो पुरणपोळीच करा, कारण की देवीला पुरणपोळीचा नैवेद्य फार आवडतो आणि देवताला नैवेद्य हा पुरणपोळीचाच असतो, लक्षात ठेवा. त्यामुळे सगळ्यांनी ही महत्त्वाची गोष्ट आहे घ्या की जेव्हा तुम्ही सवासनींचा नैवेद्य बनवता त्याच्यामध्ये कांदा लसूण अजिबात वापरू नका. पोळ्याची आमटी तशी विदाऊट कांदा लसूणची बनवता येते, तुम्ही यूट्यूबला भरपूर त्याच्या प्रोसेस बघू शकता. इव्हन अजून दुसरी गोष्ट महत्त्वाची, जेव्हा तुम्ही सवासनी जेवायला सांगता तेव्हा त्या सवासनींना उपवास धरायला सांगा. भले तुमच्या सवय तुम्ही दुपारी घाला किंवा संध्याकाळी घाला, कारण की बऱ्याच ठिकाणी बघितलं की आपण सवय जातो त्या नाश्ता जेवण करतात त्या सवासनींना काही अर्थ नसतो. जेव्हा सवासनी आपण सांगतो तेव्हा त्या सवासनींना उपवास करायला सांगा. भले थोडासा उशीर झाला त्यांना फळं खायला सांगा, खिचडी खायला सांगा, पण शक्यतो सवासनींना उपवास धरायला सांगा आणि उपवास झाल्यानंतर त्यांना सवासनी म्हणून जेवायला बोलवा. हा त्यांचा मान सन्मान काय करायचा, शक्यतो ब्लाऊज पीसनी ओटी भरा. आणि हो, ब्लाऊज पीस हा चांगल्यातला भरा. लोक अक्षरशः 20 रुपयाचा आणि 30 रुपयाचा हलका ब्लाऊज पीस ओटीमध्ये भरतात. हे असं करू नका, कारण की तुम्ही तिचं देवीचं रूप म्हणून ती जी ओटी भरणार आहे. त्यामुळे जर तुम्ही जी ओटी भरता चांगला ब्लाऊज पीस घ्या, की इव्हन ती सवाशीण आहे, जी स्त्री सवाशीण येईल जेवायला ती त्याचं ब्लाऊज पीस तरी बनवून घालेल, शिवील घाल. त्यामुळे तिची ओटी भरताना खरंच म्हणजे शक्यतो तुम्हाला जमलं तर तुम्ही 5-6 प्रत्येकाला साडीसुद्धा देऊ शकता, कारण त्याला वायनदान म्हटलेलं आहे. वायनदानाचा जो त्याचं पुण्य आहे ते सगळ्यात श्रेष्ठ आहे, लक्षात ठेवा. तुम्ही जेवढं कराल तेवढं तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे, कारण की सवाशीण म्हणून आपण देवी आपल्या घरामध्ये आली आहे, तिचं रूप म्हणून आपण ती सवाशीण सांगत असतो, कारण की ती सवाशीण असते मग ती देवीचं रूप म्हणून ती येत असते. त्यामुळे शक्य जमलं तर साडी घ्या, ती पण साडी हलक्या कुठल्या लग्न आलेल्या साड्या तशा साड्या घालू देऊ नका. तुम्हाला जर खरंच ओटी भरायची असेल तर चांगली साडी घ्या, की निदान ती बाई ती साडी घालेल अशाच साड्या घ्या. लोक मी आता बघितले 10 रुपयाचा ब्लाऊज पीस आणि साधी साडी ओटी भरा, असं करू नका. करायचा मान सन्मान तर चांगलं करायचं, नाही तर आपल्या साधेमध्ये फक्त ब्लाऊज पीसची ओटी भरा. त्याच्यामध्ये ब्लाऊज पीस, त्याच्यामध्ये गहू किंवा तांदूळ आपण भरतो, नारळ भरा आणि त्यांना जे सौभाग्याचे अलंकार असतात ते तुमच्या सहकुशीने तुमच्या आईपतीप्रमाणे. मग त्यामध्ये मेहंदीचा कोण आला, नेल पॉलिश आली, खारीक, सुपारी, बदाम, हळकुंडन, 2 मिठाची पान हे तर कंपल्सरी पाहिजे, कारण की तो तांबूल असतो. आणि एक लिंबू त्यामध्ये ठेवलं चालेल, किंवा एक दक्षिणा, 1 रुपया का होईना पण दक्षिणा त्या ओटीमध्ये ठेवा, कारण की तशी ओटी कधीही सवाशीणची भरू नये. इव्हन तुम्ही कधीही घरामध्ये एखादी कुठला कार्यक्रम असेल, सवाशीण आली तर तिला तशी पाठवू नका. किंवा एखादी नवीन पहिल्यांदा आपल्या घरामध्ये कुठली नवीन बाई पहिल्यांदा आपल्या घरामध्ये आली असेल, तुमच्या नातेवाईकामधले जर पहिल्यांदा कोणी घरी असेल तर ती ओटी भरून तिला पाठवा. ही आपली संस्कृती आहे, ही संस्कृती सर्वांनी जपा. आजकालच्या सगळ्या सासवांनी त्यांच्या सुनांना सांगा, कारण की सुनांना आजकालच्या पिढीला या बऱ्याच संस्कृती आपली माहीत नाही. त्यामुळे हे काम तुमच्या बायकांचे, स्त्रियांचे, की तुमची संस्कृती आपली जी परंपरा आहे ती पुढं गेली पाहिजे, लक्षात ठेवा. कारण की तुम्ही जर तुमच्या सुनांना शिकवलं तर त्या पुढं करणार आहेत. कारण की आजकालच्या मुली काय म्हणतात, आम्हाला सासून काय सांगितलं नाही, आम्हाला काय माहीतच नाही, तर असं करू नका. आणि इव्हन सवासनी जेवायला जाताना गाऊन ड्रेस घालून जाऊ नका, साडी घालूनच सवाशी म्हणून जेवायला जा. आता जर ड्रेस घातला तुम्ही तर ओटी कुठं भरणं सांगा बरं मला.
मला अक्षरशः विषय वाटतं. आता मी गादीवरती ज्यांना मुलं होत नाही त्यांना ओटी भरायला बोलतो. अक्षरशः काय काय मुली ड्रेस घालून येतात. आता ओटी कशाला असते? साडीला ओटी असते ना, ड्रेसला गाऊनला ओटी कुठं असणार आहे? ओटी ही साडीला असते. म्हणून हे सांगण्याचं कारण का, तर हे चाललंय सध्या. आपण आपली संस्कृती टिकवली पाहिजे, आपला हिंदू धर्म टिकवला पाहिजे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वांनी हे नियम काटेकोरपणे पाळा. धन्यवाद.